कॅल्कच्या वर्किंग विथ सेल्सवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट स्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे, फॉर्मॅट सेल्सचा उपयोग कसा करावा, शीट तसेच सेलमधून स्थान कसे बदलावे, रोज, कॉलम्स आणि शीटमधील आयटम कसे सिलेक्ट करावेत. येथे आपण उबुंटू 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टम आणि लिब्रिऑफिस सूट 334 वापरणार आहोत. आता प्रथम सेल्समध्ये डेटा कसा भरायचा ते शिकूया. आपण आपली पर्सनल फायनान्स trackerओडीएस ही फाईल उघडूया. तुम्ही कुठल्याही एका सेलवर फक्त क्लिक करून कीबोर्डच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचे टेक्स्ट म्हणजे मजकूर टाईप करू शकता. टेक्स्टची डिफॉल्ट अलाइनमेंट डावीकडे असते. अलाइनमेंट टॅबवर क्लिक करून अलाइनमेंट बदलता येते. आता हे उंडो करूया. स्प्रेडशीटवरील A1 सेलवर क्लिक करा. सिलेक्ट केलेला सेल तुम्हाला हायलाईट झालेला दिसेल. इथे आपण पूर्वीच कॉलम हेडिंग्ज टाईप केलेली आहेत. आयटम ह्या हेडिंग्ज अंतर्गत एकाखाली एक सॅलरी, हाऊस रेंट, इलेक्ट्रिसिटी बिल, फोन बिल, लॉन्ड्री, मिसलेनियस अशा काही आयटमची नावे टाईप करूया. संख्या एंटर करण्यासाठी सेलवर क्लिक करून ती टाईप करा. वजा संख्या एंटर करण्यासाठी त्या संख्येच्या आधी वजाचे चिन्ह टाईप करा किंवा तो आकडा कंसात लिहा. संख्यांची डिफॉल्ट अलाइनमेंट उजव्या बाजूला असते. तसेच उणे संख्यांच्या पुढे वजाचे चिन्ह असते. केलेले बदल उंडो करूया. आपल्या पर्सनल फायनान्स trackerओडीएस फाईलमध्ये सिरियल नंबर हेडिंगखाली जे आपण SN असे लिहिले आहे, आपल्याला एकाखाली एक अनुक्रमांक लिहावयाचे आहेत. आता सेल A2 वर क्लिक करा आणि 1, 2, 3 असे आकडे एकाखाली एक एंटर करा. सेलमध्ये ऑटोमॅटिकली भरले जाण्यासाठी A4 वर क्लिक करा. सेलच्या उजव्या कोपऱ्यात एक छोटा काळा बॉक्स दिसेल. तिथे माऊसचे बटण दाबून ते सेल A7 पर्यंत ड्रॅग करा आणि सोडून द्या. तुम्हाला सेल A5 ते A7 पर्यंत पुढचे आकडे क्रमाने आलेले दिसतील. आयटमला सिरियल नंबर दिल्यानंतर कॉस्ट या हेडिंगखाली आयटमसाठी किंमत एंटर करूया. आता आपण C3 सेलवर क्लिक करू आणि हाऊस रेंटसाठी ₹6000 टाईप करूया. नंबर पुढे रुपयाचे चिन्ह देण्यास काय करावे? समजा इलेक्ट्रिसिटी बिलसाठी ₹800 एंटर करायचे आहेत. आता C4 वर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल्स ऑप्शन निवडा. फॉर्मॅट सेल्सचा डायलॉग बॉक्स उघडेल. नंबर्स हा पहिला टॅब सिलेक्ट केलेला नसल्यास तो करा. तुम्हाला कॅटेगरी खाली नंबर, पर्सेंट, करन्सी, डेट आणि टाइम इत्यादी पर्याय दिसतील. त्यामधील करन्सी सिलेक्ट करूया. आता फॉर्मॅट ऑप्शन खालील डाऊन एरोवर क्लिक करूया. इथे तुम्हाला जगभरातील विविध चलने व मुद्रा पाहायला मिळतील. वरील दिशेला स्क्रोल करून INR रुपीस इंग्लिश इंडिया हा ऑप्शन निवडा. ड्रॉपडाऊनमध्ये खाली डिफॉल्ट रूपात ₹1234 हे सिलेक्ट झालेले दिसेल. तुम्हाला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यू एरियात ह्याचा प्रिव्ह्यू पाहता येईल. ऑप्शन्सच्या खाली तुम्हाला संकेत डेसिमल प्लेसेस म्हणजेच दशांश चिन्हानंतर किती स्थाने असावीत व लीडिंग झेरोज किती असावेत ते सांगता येते. तुम्हाला हे लक्षात येईल की डेसिमल प्लेसेस 2 केल्यास आपल्या संख्येचा फॉर्मॅट ₹1234 नंतर पूर्णांक 00 असा होतो. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये दिसत आहेत. प्रत्येक सहस्त्र स्थानानंतर स्वल्पविराम देण्यासाठी 1000 सेपरेटरवर क्लिक करा. झालेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. तुम्ही फॉन्ट टॅबवर क्लिक करून फॉन्ट बदलू शकता. त्यामध्ये फॉन्ट, टाइपफेस, साइज यासाठी अनेक ऑप्शन्स आहेत.
तुम्ही फॉन्ट आणि इतर टॅब्समध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. आपण पुढील ट्युटोरियलमध्ये अलाइनमेंट टॅबमधील ऑप्शन्सबद्दल अधिक माहिती घेऊ. ओके वर क्लिक करा. आता 800 टाईप करून एंटर दाबा. तुम्हाला दिसेल की नंबर 800 हे रुपये 800 असे दर्शवले गेले असून त्याच्यापुढे दशांश चिन्ह आणि 2 शून्य दिसतील. आता सेल C5 पासून C7 पर्यंत सिलेक्ट करा. कंट्रोल हे बटण दाबून ठेवून सेल G2 सुद्धा सिलेक्ट करा. तुम्ही सिलेक्ट केलेले सर्व सेल हायलाईट झालेले दिसतील. हायलाईट झालेल्या सेलपैकी कुठल्याही सेलवर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल निवडा. पूर्वीप्रमाणेच सर्व ऑप्शन्स निवडा आणि ओके वर क्लिक करा. आता आपण इतर आयटम्सचे खर्च एकाखाली एक टाईप करूया. फोन बिलसाठी ₹600, लॉन्ड्री चार्जेससाठी ₹300 आणि मिसलेनियस म्हणजे इतर खर्च ₹2000. अकाउंट्स हेडिंग खाली महिन्याची सॅलरी ₹30,000 टाईप करूया. दिनांक एंटर करण्यासाठी एक सेल निवडून डेट टाईप करा. तुम्ही दिनांकातील घटक फॉरवर्ड स्लॅश किंवा हायफनने वेगळे करू शकता. टेक्स्टचा उपयोग करू शकता. उदाहरणार्थ 10 ऑक्टोबर 2011. कॅल्कमध्ये विविध प्रकारचे डेट फॉर्मॅट उपलब्ध आहेत. यासाठी सेलवर राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल निवडू शकता. कॅटेगरी खाली डेट हा ऑप्शन निवडा आणि फॉर्मॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 12/31/1999 हा पर्याय निवडूया. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. शिवाय खाली फॉर्मॅट कोडमध्ये DD आणि YYYY असे दिसेल. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे फॉर्मॅटचा कोड बदलता येतो. DD, MM आणि YYYY असे टाईप करूया. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा आणि ओके वर क्लिक करा. वेळ एंटर करण्यासाठी एक सेल सिलेक्ट करून टाईम असे टाईप करा. वेळेतील घटक कोलन देऊन वेगळे करता येतात. उदाहरणार्थ 10:43:20. या व्यतिरिक्त तुम्ही सेलवर माऊसचे उजवे बटण दाबून फॉर्मॅट सेल ऑप्शन निवडा. कॅटेगरी खाली टाईम हा ऑप्शन निवडा आणि फॉर्मॅटमधील हवा असलेला पर्याय निवडा. आपण 13:37:46 हा पर्याय निवडूया. हे प्रिव्ह्यू एरियामध्ये पहा. खाली HH:, MM:, SS असा फॉर्मॅट कोड दिसेल. तुम्ही फॉर्मॅट कोड आवश्यकतेप्रमाणे बदलू शकता. आपण HH:, MM टाईप करूया. केलेले बदल प्रिव्ह्यू एरियामध्ये बघा. ओके वर क्लिक करा. केलेले बदल अंडू करा. कॅल्कमध्ये टेक्स्ट, संख्या आणि डेटा कसा लिहायचा हे शिकल्यानंतर आता आपण स्प्रेडशीटमध्ये एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये तसेच एका शीटवरून दुसऱ्या शीटवर कसे जायचे ते पाहू. आपण प्रथम स्प्रेडशीटमध्ये सेलवर कसे जायचे ते पाहू. माऊसचा कर्सर सेलवर क्लिक करून तुम्ही कोणत्याही सेलपर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला ती विशिष्ट सेल हायलाईट झालेली दिसेल. सेल रेफरन्सचा उपयोग करूनही विशिष्ट सेलवर जाता येते. नेम बॉक्सच्या उजव्या काळ्या रंगाच्या डाऊन ॲरोवर क्लिक करा. योग्य सेलवर जाण्यास सेल रेफरन्स टाईप करून एंटर दाबा. नेम बॉक्समध्ये क्लिक करा. तेथील आधीचा सेल रेफरन्स डिलीट करून नवीन टाईप करा. एंटर दाबा. एका सेलवरून दुसऱ्या सेलवर कसे जायचे ते पाहू. पहिली पद्धत म्हणजे कर्सरच्या सहाय्याने एका सेलवरून दुसऱ्या सेलवर जाणे. तुम्हाला तुमचे लक्ष एका सेलवरून दुसऱ्या सेलवर न्यायचे असेल तेव्हा माऊसने कर्सर हव्या त्या सेलवर नेऊन डावे बटण क्लिक करावे. ह्या प्रकारे आपल्या कामाचे लक्ष नव्या सेलवर जाईल. 2 सेलमध्ये जास्त अंतर असेल तेव्हा या पद्धतीचा उपयोग होतो. अजून एक पद्धत म्हणजे टॅबचा उपयोग करून पुढच्या रो मधील सेलवर तुम्हाला जाता येते. मागच्या रो मधील सेलवर जाण्यासाठी Shift+Tab दाबा. कॉलममध्ये खालच्या सेलवर जाण्यासाठी एंटर दाबा. कॉलममध्ये वरच्या सेलवर जाण्यासाठी Shift+Enter दाबा. आपण आता शिकूया कॅल्कमध्ये कीबोर्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या स्प्रेडशीटवर कसे जायचे. तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या उजव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी
कीबोर्डवरील कंट्रोल व पेज डाऊन दाबा. तुम्ही आता ज्या शीटमध्ये आहात त्याच्या डाव्या बाजूच्या शीटवर जाण्यासाठी कीबोर्डवरील कंट्रोल व पेज अप दाबा. कर्सरचा उपयोग करून सुद्धा दुसऱ्या शीटवर जाता येते. वर्किंग विथ शीट्सच्या ट्युटोरियलमध्ये आपण ह्याबद्दल अधिक माहिती घेऊ. जर शीट्सची संख्या खूप जास्त असल्यास त्या हॉरिझॉन्टल स्क्रोल बार मागे लपण्याची शक्यता असते. असे असल्यास शीट टॅब्स खाली डाव्या बाजूला असलेल्या 4 बटणांच्या सहाय्याने शीट टॅब्स पुढे मागे करता येतात. केलेले बदल अंडू करू. कर्सरने सेल रेंज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम सेलवर क्लिक करा. आता माऊसचे डावे बटण दाबून ठेवा. स्क्रीनवरील कर्सर तुम्हाला हव्या असलेल्या सेलपर्यंत नेऊन माऊसचे डावे बटण सोडून द्या. तुम्हाला सिलेक्ट केलेले सेल हायलाईट झालेले दिसतील. संलग्न असलेले रोज किंवा कॉलम्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमध्ये रो किंवा कॉलमवर क्लिक करा. आता शिफ्ट बटण दाबून ठेवा. ग्रुपमधील शेवटच्या कॉलम किंवा रोवर क्लिक करा. संलग्न नसलेले विविध कॉलम्स आणि रोज सिलेक्ट करण्यासाठी प्रथम ग्रुपमधील कॉलम किंवा रोवर क्लिक करा. कंट्रोल बटण दाबून ठेवा आणि एकानंतर एक अशा पद्धतीने कॉलम्स आणि रोजवर क्लिक करा. विविध संलग्न शीट्स सिलेक्ट करण्यासाठी प्रथम तुम्हाला हव्या असलेल्या शीट टॅबवर क्लिक करा. तुम्हाला हव्या असलेल्या शेवटच्या शीट टॅबपर्यंत कर्सर न्या. शिफ्ट बटण दाबून ठेवा आणि शीट टॅबवर क्लिक करा. 2 शीटमधील सर्व शीट टॅब्स पांढऱ्या रंगाच्या होतील जे त्या सिलेक्ट झाल्या असल्याचे दर्शवितात. तुम्ही शीटमध्ये केलेले बदल सर्व सिलेक्टेड शीटमध्येही दिसतील. आता संलग्न नसलेले विविध टॅब्स सिलेक्ट करण्यासाठी पहिल्या शीटच्या शीट टॅबवर क्लिक करा. आता कर्सरला तिसऱ्या शीट टॅबवर घेऊन जा. आता कंट्रोल बटण दाबून ठेवून शीट टॅबवर क्लिक करा. सिलेक्ट झालेल्या टॅब्सचा रंग पांढरा होईल आणि आपण शीटमध्ये केलेले बदल सर्व शीटमध्ये झालेले दिसतील. आता आपण लिब्रिऑफिस कॅल्कच्या ह्या पाठाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. स्प्रेडशीटमध्ये संख्या, टेक्स्ट स्वरूपातील संख्या, दिनांक आणि वेळ कसे एंटर करावे, फॉर्मॅट सेल्सच्या डायलॉग बॉक्सचा उपयोग कसा करावा, शीटमध्ये तसेच सेल्समध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जावे, रोज, कॉलम्स आणि शीटमधील आयटम कसे सिलेक्ट करावेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट. स्प्रेडशीट practice.ods उघडा. सिरियल नंबर खाली 1 ते 5 आकडे एकाखाली एक लिहा. कीजचा उपयोग करून सेल्सवर जा. सिरियल नंबर खालील सर्व आयटम सिलेक्ट करा. दिनांक आणि वेळ यासाठी कॉलम ॲड करा. फॉर्मॅट सेल्स डायलॉग बॉक्स ऑप्शनचा उपयोग करून त्यात काही व्हॅल्यूज भरा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.